हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी विद्या पोद्दार आणि आपण काय शिकतो आहोत? इंग्रजी व्याकरण शिकतोय, बरोबर ना, मराठीमधून. आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर व्याकरण तुम्ही व्यवस्थित प्रत्येक भाग बघत गेलात तर तुम्हाला जास्तीत जास्त इंग्रजीचा सराव होऊन जाईल, बरोबर. तर आता आपण जो व्याकरणाचा पुढचा भाग बघणार आहोत तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. खूप मोठं मोठं नाव आहे, पण घाबरून जाऊ नका. हा जो काळ तुम्ही शिकलात ना, तर तुमच्या इंग्रजीची लेवल जी आहे ना ती ॲडव्हान्समध्ये जाणार आहे. म्हणजे तुम्ही ॲटोमॅटिकली आता ॲडव्हान्स लेवलकडे आलेला आहात, बरोबर. हा जो पक्का केलात हा तुम्ही ॲडव्हान्समध्ये जाणार आहात. आणि हा हा जो काळ आहे ना, हा आपण डेली रुटीनमध्ये वापरतो. डेली रुटीनमध्ये ज्यावेळेला आपण दैनंदिन गोष्टी करतो त्यावेळेला आपण हे बोलतो घरामध्ये, तर अशी ही वाक्य आहे. त्यामुळे हा काळ तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि त्याचा वापरायचा प्रयत्न करा. नाही कळलं तर मी नेहमी सांगते, माझ्या ह्याला कमेंट्स करा आणि मला सांगा काय काय कळलं नाही ते. तर मी नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी समजवायचा प्रयत्न करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेहमी सांगते तसंच जास्तीत जास्त आपण काय करायचं आहे, शेअर करायचं आहे की आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठी बांधवांपर्यंत हा व्याकरणाचा भाग पोचला पाहिजे. ही जबाबदारी तुमची. ओके. बरं, आता आपण नवीन भागाला सुरुवात करूया. हा जो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, मोठाच्या मोठा काळ आहे पण सोपा आहे. कळल्यानंतर खूपच सोपा आहे. मराठीमध्ये त्याला म्हणतात पूर्ण चालू वर्तमान काळ. म्हणजे काय? आपण हा काळ प्रेझेंट तर तुम्हाला माहिती आहे, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ हे तुम्हाला माहिती आहे. परफेक्ट काळ जो आहे पण याच्या आधी आपण शिकलो आहे तो म्हणजे आपण जो पूर्ण वर्तमान काळ शिकलो तो म्हणजे परफेक्ट, पूर्ण झाला होता तो. आणि पूर्ण असताना पण कंटिन्यूस. ही काय बाबा आहे बाबा, ही काय गंमत आहे, हे आपल्याला ह्या काळामध्ये ह्या भागामध्ये आपल्याला शिकायचं आहे. ही थोडी गंमत आहे आणि हा काळ मी तुम्हाला सांगितलं तसं ॲडव्हान्स लेवलमध्ये. तर आपण आता जाऊया. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला आपण सुरुवात करूया. ओके. त्याच्यामध्ये आपल्या नेहमीप्रमाणे ॲफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह. आपण तुम्हाला आता माहिती झालं ॲफर्मेटिव्हमध्ये होकारार्थी, निगेटिव्ह नकारार्थी आणि इंट्रोगेटिव्ह हा मी शब्द मागच्या वेळेला दिला नव्हता, आता मी द्यायला सुरुवात करते कारण आपण आता ॲडव्हान्सकडे जातो. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. क्वेश्चन न लिहिता आता मी काय लिहिते बघा, इंट्रोगेटिव्ह आणि ॲफर्मेटिव्ह हे शब्द जे इंग्रजीमधले प्रॉपर शब्द आहेत ते मी आता वापरायला सुरुवात करते. तर आपल्याला होकारार्थी, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य जे आहे त्याची वाक्यरचना म्हणजे काय, सब्जेक्ट. करता तर पाहिजे क्रिया करायला, त्यामुळे सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे, आय, वी, हॅव. तुम्हाला सगळे शब्द आता सब्जेक्ट माहिती झाले. यू, वी, ही, शी, इट या प्रकारचे सब्जेक्ट, बरोबर. आता त्याच्यापैकी हॅज आणि हॅव. हॅज किंवा हॅव म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे हे जे शब्द आहेत आय, वी, हे जे सब्जेक्ट आहेत, दे किंवा यू ह्यासारखे जर सब्जेक्ट आले तर तुम्ही काय वापरायचं, हॅव वापरायचं. काय वापरायचं, हॅव. आणि ही, शी, इट किंवा कोणाचं नाव असं जर आलं तर काय वापरणार तुम्ही, हॅज. लक्षात आलं. किंवा प्लुरल काही असेल अनेक वचनी तरी पण काय वापरणार तुम्ही, हॅव. आलं लक्षात. तर ह्या सगळ्यासाठी आपण हॅव हे एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आणि इथे हॅज हे क्रियापद वापरायचं, बरोबर. ही, शी, इट आणि नेमला. पण इथे नुसतं हॅव आणि हॅज न वापरता इथे आणखीन एक हे वापरायचे ते म्हणजे बीन. हा फरक आहे परफेक्ट मधला. मागच्या वेळेला परफेक्ट मध्ये आपण हॅव आणि हॅज वापरलेलं होतं, पण आता इथे आणखीन एक ऍड झालंय ते म्हणजे बीन. म्हणजे हॅव बीन आणि हॅज बीन वापरायचे. आणि त्यानंतर ह्याच्या पुढे आपण काय वापरायचंय, वर्ब्स आणि आय एन जी. वर्ब आणि आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी लावायचं. आय एन जी लावलं म्हणजे याचा अर्थ काय होतो, क्रियापदाला आय एन जी लावलं म्हणजे ती क्रिया चालू आहे. आता बघा लक्षात येईल तुमच्या, प्रेझेंट काळ आहे म्हणून हॅव आणि हॅज येत आहे. तसंच हा परफेक्ट आहे म्हणून बीचं रूप बदललंय, बीन झालंय, हॅव बीन आणि हॅज बीन झालंय. आणि चालू दाखवायची ती क्रिया, त्यामुळे काय आले, आय एन जी आले. लक्षात आलं तुमच्या. तर ह्या गोष्टी लक्षात आल्या ना तर तुम्हाला
हे करणं सोपं जाईल. तर मी मागच्या वेळीपासून पॅटर्न बदललाय, तो म्हणजे मी आता वाक्य घेते मराठीमध्ये आणि त्याचं आपण इंग्लिश ट्रान्सलेट करूया, म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. कायमचं राहील, पण मराठी वाक्य पण राहतील आणि इंग्रजी वाक्य पण राहतील, म्हणजे तुम्हाला कळेल आपण कुठे आणि कसा बदल केलाय तो. हा, तर आपण आता सुरुवात करूया. आपण आता पहिल्यांदा अफर्मेटिव्ह सेंटेन्स कडे जाऊया. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. आता बघा, ती सकाळपासून खेळत आहे. हा, काय लिहिलंय? ती सकाळपासून खेळत आहे. हा, ती म्हणजे कोण? कोण सांगा? तीला आपण काय म्हणतो? सब्जेक्ट काय येणार? शी. हा, आणि शीला आपण कोणतं हे वापरतोय? हॅज बीन. बरोबर. त्यामुळे आपण शी वापरल्यानंतर इथे काय येणार? हॅज बीन. हॅज बीन आणि सकाळपासून खेळत आहे. शी हॅज बीन. आता वर्बला काय लावायचं? ING म्हणजे प्लेइंग. आणि इथे येणार सकाळपासून खेळत आहे म्हणून काय येणार इथे? सिन्स मॉर्निंग. काय येणार आहे? सिन्स मॉर्निंग. इथे पुरत नाहीये, मी इथे लिहिते. ओके, सिन्स मॉर्निंग म्हणजे ती सकाळपासून खेळत आहे असं असेल तर काय येणार आहे? शी हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. लक्षात आलं? तसंच तू सकाळी 8 वाजल्यापासून अभ्यास करत आहेस. तू करतोयस, तुम्ही करता ना? तसंच आई म्हणते ना, अरे वा, आज तू खूप सकाळपासून 8 वाजल्यापासून अभ्यासाला लागलायस. तर ते वाक्य असेल तर काय येणार? तू म्हणजे काय येणार? यू. आणि यू ला कोणतं सहाय्यकारी क्रियापद येतं? हॅव आणि बीन. म्हणजे यू हॅव, पुढे बीन. यू हॅव बीन काय करतोय? अभ्यास करतोय ना, म्हणजे काय येणार? स्टडी. स्टडिंग. यू हॅव बीन स्टडिंग. कधीपासून? पासून आहे ना, म्हणजे काय येणार इथे? सिन्स. 8 वाजल्यापासून म्हणजे 8 AM. सकाळपासून ना, सकाळी 8 वाजल्यापासून म्हणजे सकाळी दाखवायचं म्हणजे काय येणार? AM. त्यामुळे तू सकाळी 8 वाजल्यापासून काय काय करतोयस? अभ्यास करत आहे. तर यू हॅव बीन स्टडीइंग सिन्स 8 AM. त्यानंतर पुढचं वाक्य आहे इकडे, ते 2 महिन्यापासून खेळांचा सराव करत आहे. हा, ते म्हणजे अनेक जण आहेत, म्हणजे त्यांची टीम असेल कदाचित. तर तेला आपण काय वापरतो? खूप जण असेल तर दे. बरोबर. म्हणजे इथे येणार दे. ते सराव करतायत 2 महिन्यापासून. दे. हा, काय करतात? दे. आता दे ला कोणतं वापरणार आपण? हॅव बीन. बरोबर. म्हणजे इथे येणार दे हॅव बीन. दे हॅव बीन काय करतायत? खेळाचा सराव करतायत, म्हणजे प्रॅक्टिस करतायत ना. कसला? खेळाचा, म्हणजे गेम. दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग. बघा, प्रत्येक ह्याला काय वापरतोय आपण? ING लावतो. प्रॅक्टिसिंग. हा, 2 महिन्यापासून. दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग अ गेम. आता कुठला गेम तर इकडे दिलेला नाहीये, तुम्हाला पाहिजे तो गेम तुम्ही घेऊ शकता. क्रिकेट. दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग क्रिकेट असं लिहिलं तरी चालेल. मी नुसतं गेम लिहिते, तुम्ही कोणताही गेम द्या. गेम. आता इथे 2 महिन्यापासून आहे. इथे 8 वाजल्यापासून होतं, इथे सकाळपासून होतं, पण इथे 2 महिन्यापासून म्हणजे एक असा टाइम आहे का? नाही, खूप मोठा काळ आहे ना. खूप मोठा काळ असेल, लॉंग पिरियड असेल, ड्युरेशन त्याचं जास्त असेल, तर इथे वापरायचं फॉर. काय वापरायचं? फॉर. एक मिनिट, मी इथेच घेते. फॉर. दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग अ गेम फॉर किती? 2 महिन्यापासून, म्हणजे फॉर 2 months. म्हणजे 2 महिन्यापासून ते काय करतायत? प्रॅक्टिस करतायत. त्यांची टीम म्हणा, कोण म्हणा, सगळे एकत्र प्रॅक्टिस करतायत 2 महिन्यापासून. हा, म्हणजे एक स्पेसिफिक टाइम नाहीये, इथे लॉंग पिरियड आहे, म्हणून इथे काय वापरलंय? फॉर. आलं लक्षात? इथे कसं होतं? मॉर्निंग म्हणजे त्या सकाळपासून तो प्रॅक्टिस करतोय. सकाळपासून म्हणजे सकाळी आहे, काहीतरी सकाळची वेळ दिली फक्त, म्हणून सिन्स मॉर्निंग. किंवा इथे दिले 8 वाजता, एक ठराविक वेळ दिली, त्यामुळे काय दिलंय? सिन्स वापरले. पण इथे मात्र पूर्ण महिन्याचा कालावधी दिलाय, म्हणून आपण काय वापरलंय? ते फॉर 2 months. आलं लक्षात? तो 3 वर्षापासून इंग्रजी शिकत आहे. तो आता नाही, 3 वर्षापासून, म्हणजे इथे लॉंग पिरियड आहे, म्हणजे इथे पण काय येणार आहे आपलं? फॉर. आलं लक्षात? आता तो म्हणजे ही. बरोबर ना. कोण तो मुलगा असेल तो ही ला काय येतं? हॅज बीन. बरोबर. मग इथे येणार ही हॅज बीन काय करत आहे? इंग्रजी शिकत आहे. शिकत आहे म्हणजे लर्न. मग लर्नचं काय होणार? ING लावून लर्निंग. ही हॅज बीन लर्निंग.
काय शिकत आहे? इंग्लिश. मी शॉर्टमध्ये लिहिते इंग्लिश. आता काय येणार? 3 वर्षापासून म्हटल्यानंतर काय येणार? फॉर काय येणार इकडे? 3 इयर्स. काय येईल इथे? 3 इयर्स. लक्षात आलं? कळलं तुम्हाला किती सोपं आहे ते? तसं काही कठीण नाहीये. जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर अजिबात कठीण नाहीये. हा, शी हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग म्हणजे ती सकाळपासून खेळत आहे. यू हॅव बीन स्टडींग सिन्स 8 AM टू 8 वाजून, काही 8 वाजल्यापासून. पॉइंट दिला ना इकडे, इथे सगळे पॉइंट आहेत. त्यावेळेला इथे आपण सिन्स वापरतोय आणि जेव्हा लॉंग पिरियड ऑफ टाइम असेल तेव्हा आपण त्या वापरतोय फॉर वापरतोय. दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग गेम फॉर 2 months. तो 3 वर्षापासून इंग्रजी शिकत आहे. ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश फॉर 3 years. बरोबर. आता तसंच आपल्याला निगेटिव्ह मध्ये बनवायचं आहे. निगेटिव्ह मध्ये बनवायचं तसंच सब्जेक्ट हॅज किंवा हॅव. हॅज आणि हॅव कधी लावतात ते आपल्याला आता कळलं. हॅज किंवा हॅव. त्याच्यानंतर निगेटिव्ह असेल तर इथे नॉट आणि नंतर बीन. इथे कसं होतं? हॅज आणि हॅवच्या नंतर बीन आलेलं लगेच. पण जर निगेटिव्ह असेल तर नॉट घालायचं आणि मग बीन आणि मग पुढे VING आणि मग जर पुढे वरती वाक्य असेल तर ऑब्जेक्ट पण काही लिहू शकतो. आता इथे तेच वाक्य मी इथे घेतलं म्हणजे तुमच्या चांगल्या लक्षात राहील. ती सकाळपासून खेळत आहे. ती सकाळपासून खेळत नाहीये म्हणजे नाही, ती नाहीये सकाळपासून खेळते. म्हणजे इथे काय येणार? फक्त इथे हॅज नॉट बीन एवढंच येणार. म्हणजे ती इथे फक्त हे वाक्य सेम राहणार निगेटिव्हला. शी हॅज पण फक्त पुढे आपला नकारार्थी म्हणून नॉट. शी हॅज नॉट बीन प्लेइंग आणि सकाळपासून म्हणून सिन्स मॉर्निंग. कळलं? सिन्स मॉर्निंग. आलं लक्षात? फक्त काय केलं आपण? हॅजच्या नंतर नॉट घेतलं आणि पुढे बीन लावलं. हॅज आणि बीनच्या मध्ये नॉट आलं. हा, हे लक्षात ठेवा. तू सकाळी 8 वाजल्यापासून अभ्यास करत नाहीयेस. हे पण नकारार्थी म्हणजे काय येणार? तू म्हणजे यू. यूला काय येतं? हॅव. बरोबर. यू हॅव बीन येतं ना, मग ते नॉट घालायचं म्हणजे यू हॅव नॉट बीन. यू हॅव नॉट बीन काय? अभ्यास करत नाहीयेस म्हणजे स्टडी करत नाहीयेस म्हणजे यू हॅव नॉट बीन स्टडींग. कधीपासून नाही तर बघा मी बघते तू 8 वाजल्यापासून अभ्यास नाही करत आहे बोलते ना आई तुमची. यू हॅव नॉट बीन स्टडींग सिन्स 8 AM. AM का घालायचं? मॉर्निंग सकाळची वेळ आहे म्हणून AM. संध्याकाळची वेळ असती तर PM घालायचं. ते 2 महिन्यापासून खेळाचा सराव करत नाही आहेत पहिले इथे सॉरी. ते 2 महिन्यापासून खेळाचा सराव करत नाहीये. इथे आहेत आहे आणि इथे नाहीयेत म्हणजे फक्त आपल्याला काय घालायचं? इथे हॅव आणि बीनच्या मध्ये नॉट घालायचं. म्हणजे इथे येणार दे हॅव नॉट बीन. काय करत नाही? सराव म्हणजे काय येणार? प्रॅक्टिसिंग. कधी? फॉर 2 months म्हणजे 2 महिन्यापासून ते काही प्रॅक्टिस करत नाहीये. बंद आहे त्यांची प्रॅक्टिस. ओके. तो 3 वर्षापासून इंग्रजी शिकत नाही. नाही तो काय शिकत नाही. आपण म्हणतो ना तो कुठे शिकतोय? तो नाही. तू एखादा म्हणतो अरे तू 3 वर्षापासून इंग्रजी शिकतोय. नाही तो नाही शिकत आहे. मग नाही शिकत आहे म्हटल्यानंतर ही आणि पुढे हीला काय होणार? हॅज नॉट. ही हॅज आणि नॉट. ही हॅज नॉट बीन लर्निंग. शिकण्याला काय म्हणतो आपण? लर्न आणि ING. लर्निंग इंग्लिश फॉर 3 years. फॉर 3 years. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला हे पॅटर्न लक्षात आलं कसं आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसंच इथे आता इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक बघायचं आपल्याला. प्रश्नार्थक बघताना आपल्याला नेहमीप्रमाणे हॅज आणि हॅव पहिलं येणार म्हणजे हेच लक्षात ठेवायचं. हे जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते आपण काय करतो? पुढे येतो आणि सब्जेक्ट पाठी येतं. बाकीचं सगळं तसंच म्हणजे जसं अफर्मेटिव्ह मध्ये असतं तसंच फक्त हॅज हॅव पुढे येतं आणि सब्जेक्ट पाठी येतं. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे हॅज हॅव पुढे, सब्जेक्ट पाठी, पुढे बीन प्लस ING, वीला ING आणि मग ऑब्जेक्ट. मग आता आपल्याला तसंच बनवायचंय. सकाळपासून ती खेळत आहे का? म्हणजे खेळते का बाबा ती सकाळपासून? येस आणि नो मध्ये आपल्याला उत्तर द्यायचंय. मग त्यावेळेला काय? शी हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. मग हॅज बीन प्लेइंग येते. हॅज कुठे जाणार? तिकडे. हॅज शी बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. इथे हॅज ने सुरुवात होणार.
बरोबर. हॅज शी बीन प्लेइंग काय सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून खेळत आहे का? येस असेल तर काय येणार? मॉर्निंग प्रश्नचिन्ह. हॅज शी बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. येस असेल तर येस शी हॅज, आणि नो शी हॅझंट. हा, किंवा शी हॅज नॉट. मी हे पण सांगते तुम्हाला, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म पण सांगते. नो शी हॅज आणि नो शी हॅज नॉट. हा, सकाळी 8 वाजल्यापासून ती अभ्यास करत आहे का? हा, कोण? तो आहे मला तू. सकाळी 8 वाजल्यापासून तू लिहायला विसरली. सकाळी 8 वाजल्यापासून तू अभ्यास करतेस का तू सकाळपासून 8 वाजल्यापासून? प्रश्न कसा येणार इथे? आता इथे काय, यू हॅव बीन स्टडिंग सिन्स 8 AM असे. मग हॅव काय येणार? पहिले येणार आणि यू पाठी जाणार. म्हणजे इथे येणार हॅव यू बीन स्टडिंग. काय येणार? 8 AM ना. हा, सॉरी. हॅव यू बीन स्टडिंग सिन्स 8 AM. तू 8 वाजल्यापासून अभ्यास करत आहे का? उत्तर असेल होकारार्थी तर येस यू हॅव, आणि नकारार्थी तर नो यू हॅव नॉट. 2 महिन्यापासून ते खेळाचा सराव करत आहेत का? ते करतायत का तिथे सराव? यस आणि नो मध्ये उत्तर पाहिजे. तर काय येणार? ते 2 महिन्यापासून ते पहिलं काय, दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग. म्हणजे हॅव काय येणार? पहिलं येणार. कधी पण सहाय्यकारी क्रियापद पहिलं येतं, त्यामुळे इथे येणार हॅव. ते नंतर सब्जेक्ट कोणता आहे? दे. ते म्हणजे इथे येणार दे, हॅव दे, आणि मग बीन, आणि मग पुढे जे क्रियापद आहे त्याचं ING लावायचं आहे. प्रॅक्टिसिंग फॉर 2 months. खेळाचा ना, सॉरी. हॅव दे बीन प्रॅक्टिसिंग अ गेम. फॉर 2 months असा प्रश्न येतो. हॅव दे बीन प्रॅक्टिसिंग अ गेम फॉर 2 months. ते 2 महिन्यापासून त्या खेळाचा सराव करत आहे का? तुम्ही बनवताना ते गेम, कुठलाही गेम टाकून पण हेच वाक्य बनवू शकता. क्रिकेट, फुटबॉल, तुम्हाला जे टेनिस कुठला आवडतो का गेम टाका आणि तेच वाक्य बनवा. 3 वर्षापासून तो इंग्रजी शिकत आहे का? तो शिकतोय का? तर आता तो शिकत आहे म्हणजे ते तोला आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतो? हॅज. त्यामुळे पहिली सुरुवात काय येणार? हॅज. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोणता आहे आपला? करता तो, म्हणून हॅज ही, आणि मग पुढे येणार बीन, ते विसरायचं नाही. नंतर क्रियापदाला ING लावायचं, विसरायचं नाही. क्रियापद कोणतं आहे? शिकणे. बरोबर. हॅज ही बीन काय शिकणेला येतं लर्न, मग त्याचं ING लावायचं म्हणतात लर्निंग. आणि काय शिकत आहे? इंग्लिश. हॅज ही बीन लर्निंग इंग्लिश. कधीपासून? 3 वर्षापासून. म्हणजे काय? फॉर 3 years. लक्षात आलं? हा, हॅज ही बीन लर्निंग इंग्लिश फॉर 3 years. लक्षात आलं असेल तुमच्या. आता इकडे आपण WH पण बनवू शकतो. तुम्हाला माहिती आहे, ह्याच्या पुढे फक्त WH लावलं की WH प्रकारचे वाक्य प्रश्न तयार होतात. WH म्हणजे व्हॉट, वेअर, व्हाय, हाऊ, हे सगळं आपण लावू शकतो. आता इकडे सकाळपासून ती खेळत आहे का असा प्रश्न आहे. मग आता ती कुठे खेळत आहे? ती खेळत आहे आपल्याला कळलं, खेळते. पण मग ती कुठे खेळत आहे? मग कुठेला आपण काय वापरणार? वेअर. मग त्या वेळेला कुठे असं वापरायचं? सकाळपासून ती कुठे खेळत आहे असं विचारायचं असेल तर काय येणार? वेअर. आता हॅजचा H कॅपिटल आहे तो स्मॉल करायचा. वेअर हॅज शी बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ती कुठे खेळते बाबा सकाळपासून? लक्षात आलं? सकाळी 8 वाजल्यापासून तो अभ्यास करत आहे का? तू अभ्यास करतोय का? हाच प्रश्न आपल्याला दुसऱ्या प्रकारे पण मिळू शकतो. त्या पिरियड आपल्याला विचारायचा तर आपण असा पण विचारू शकतो. हाऊने प्रश्न विचारू शकतो. हाऊ लॉंग, म्हणजे हे बाकी सगळं तसंच. हॅव यू बीन तसंच राहणार, फक्त H कॅपिटल आहे तो स्मॉल करायचा. हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग सिन्स 8 AM. म्हणजे तू किती वाजल्यापासून अभ्यास? 8 वाजल्यापासून
सॉरी, हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग. इथे आपण इथे वेळ नाही देता येणार मग आपल्याला, सिन्स मॉर्निंग नाही करता येणार. हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग, तू किती वेळ अभ्यास करतोय. हाऊ लॉंग, तुझा पिरियड आपल्याला पाहिजे. किंवा असं लिहिलं तरी चालेल, सॉरी हा, हे लिहिलं तरी चालेल. म्हणजे 8 वाजल्यापासून तू अभ्यास करतो, पण तू किती वेळ करतोय. हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग सिन्स 8 AM. 8 वाजल्यापासून तू जो अभ्यास करतोय तो किती वेळ खेळ करतोय, आपल्याला त्या पिरियड बघायचं असेल तरी पण आपण अशा प्रकारे लिहू शकतो. सॉरी मी पटकन पुसून टाकलं ते. हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग सिन्स 8 AM. हा, असंही विचारू शकतो. हॅव दे बीन प्रॅक्टिसिंग अ गेम फॉर 2 months. मग आता त्यांना विचारायचंय, आता इथे विचारतंय की ते 2 महिन्यापासून खेळाचा सराव करत आहे, पण तो कोणत्या खेळाचा ते आपल्याला माहिती नाही. मग इथं विच गेम दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर 2 months. हा गेम हा शब्द आहे, हा आपण इथे खोडून इथे आपण असा लिहू शकतो. विच गेम म्हणजे हॅवच्या आधी येणार, हा, हे एच कॅपिटल न उचलून स्मॉल आणि इथे येणार विच गेम. लक्षात आलं. अशा प्रकारे पण आपण प्रश्न बनवू शकतो. विच गेम हॅव दे बीन प्रॅक्टिसिंग फॉर 2 months. ते कोणता खेळ खेळत आहेत 2 महिने. प्रश्न सेम, म्हणजे काहीच बदलायचं नाही, फक्त WH जे आहे ते इकडे घ्यायचे. मग इथे गेम इकडे का आला, तर कोणता खेळ आपल्याला विचारायचा नाही, म्हणून गेम हा नाऊन याला लागून येणार. हा, त्याच्यानंतर 3 वर्षापासून तो इंग्रजी शिकत आहे का, असा प्रश्न आहे. मग आता आपल्याला ह्याचं प्रश्नाचं स्वरूप बदलायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो, तो कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तो शिकत आहे, इंग्रजी शिकत आहे 3 वर्षापासून, असं आपल्याला विचारतो. कोणत्या इन्स्टिट्यूटमधून. मग कोणत्या इन्स्टिट्यूट म्हणजे इन विच इन्स्टिट्यूट. इन विच इन्स्टिट्यूट ह्याने सुरुवात करू शकतो. मग इथे येणार, ह्याची सुरुवात कशी येणार, इन विच इन्स्टिट्यूट किंवा क्लास म्हणा, इन विच क्लास म्हणा, ते सोपं होईल. इन विच क्लास हॅज ही बीन, एच कॅपिटल नसून स्मॉल काढायचा त्यावेळेला. इन विच क्लास हॅज ही बीन लर्निंग इंग्लिश फॉर 3 years. तो 3 वर्षापासून कोणत्या क्लासमध्ये तो शिकतोय. हा, इन विच क्लास, कोणत्या क्लासमधून शिकतोय. बघा, हे आपण नेहमी वापरतो, सगळी वाक्य आपण नेहमी वापरतो. त्यामुळे हा जर तुम्ही काळ सतत सराव केलात ना, तो तुमच्या मुखात बसवेल ते, आणि मग अतिशय सुंदररित्या तुम्ही बोलू शकाल. हा, तर तुम्ही म्हणजे लिहिता लिहिता बोला पण, म्हणजे हे लिहून काढा, लिहिता लिहिता मोठ्याने बोला, हे नेहमीच मी तुम्हाला सांगते. ओके, तर आपल्याला इथे बघायचंय हे फॉर आणि सिन्स आहे ना, हे जरा तुम्हाला कदाचित नाही समजले तर मी थोडंसं त्याच्यावर एक्सप्लेन करते. फॉर म्हणजे काय, तरी मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, पण आपण वाक्य घेतली त्याच्यावरून समजलं असेल, तरी पण एकदा मी तुम्हाला सांगते. हे फॉर आणि सिन्स जे आहे ना, हे फॉर जे आहे ते आपल्याला कळलं, मोठी लांबी असेल म्हणजे मोठा काळ असेल तर त्याला आपण काय लावतो, फॉर. मोठ्या काळाचं वाक्य लावायचं असेल तर त्यावेळेला आपण म्हणणार फॉर. म्हणजे ड्युरेशन, ड्युरेशन म्हणजे काळ, ड्युरेशन ऑफ टाइम, ड्युरेशन ऑफ टाइम. लक्षात आलं. म्हणजे काय, तर काळ मोठा आहे. म्हणजे आता तो काळ मोठा आहे म्हणजे 2 मिनिटं पण असेल तर 2 मिनिटं असा काळ आहे ना, पूर्ण घड्याळ फिरतं की नाही, 1 मिनिटं 1 सेकंद. तर मग फॉर सेकंड असं लावायचं असेल तरी, म्हणजे 1 सेकंदाकरता असं म्हणायचं असेल तरी फॉर अ सेकंड, किंवा फॉर अ सेकंड, किंवा फॉर मिनिट, फॉर अन हवर, किंवा फॉर हवर किती वेळा, फॉर 2 hour 3 hour असं पण लिहू शकतो. किंवा फॉर मंथ, फॉर डे, हां, फॉर मंथ, किंवा फॉर वीक. तर ह्या सगळ्यासाठी आपण फॉर लावू शकतो. वीक, सेकंड, टाइम वगैरे असे जर विचारायचं असेल, कारण कालावधी दाखवतो ना, त्यामुळे. इयर, लक्षात आलं. फॉर 2 year, फॉर 3 year. मग या फॉर आणि याच्यामध्ये तुम्ही ती नंबर घालायचा काय असेल तो, हा, जो काय असेल तो नंबर कुठे घालणार, ह्या फॉर. आणि फॉर अ वीक म्हणजे फॉर 1 week, फॉर 2 week, फॉर 3 week, या प्रकारे. तर ह्या फॉर आणि सेकंड ह्याच्यामध्ये आणि फॉर आणि मिनिटच्या मध्ये तो नंबर घालायचा आणि ते वाक्य कंप्लीट करायचं. लक्षात आलं. हे आहे ड्युरेशन ऑफ टाइम, म्हणजे तो पिरियड आपल्याला दाखवायचा आहे. हा, आणि सिन्स जो आहे तो पॉइंट ऑफ टाइम, म्हणजे त्या पूर्ण फक्त पॉइंटसाठी, म्हणजे पॉइंट ऑफ टाइम, पॉइंट ऑफ
टाइम, त्या वेळेत करता, फक्त वेळेत करता. इथे ते सकाळपासून खेळत आहे का, आता सकाळपासून खेळत आहे, सकाळची वेळ आहे ना, म्हणजे सिन्स मॉर्निंग. काय येणार आहे ते, सिन्स मॉर्निंग. बरोबर. मग तसंच तुम्ही आणखीन पण म्हणू शकता, सिन्स मॉर्निंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स इव्हिनिंग, सिन्स नाईट. ह्या प्रकारे सगळंच वापरू शकता. इव्हिनिंग, सिन्स मॉर्निंग, सिन्स नाईट, सिन्स आफ्टरनून ह्या प्रकारे वापरू शकता. बरोबर. आणखीन काय दिलंय, 8 AM, म्हणजे एक पर्टिक्युलर वेळ द्यायचे. बरोबर ना. मग सिन्स 8 AM, सिन्स 8 AM, सिन्स 9 AM, सिन्स PM, जे काय असेल तो हे दाखवू शकता, वेळ दाखवू शकता, किंवा तुम्ही डेट दाखवू शकता. सिन्स म्हणजे आता तुम्हाला त्या वेळेत त्या डेटला तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही सिन्स 15th ऑगस्ट, सिन्स 16th ऑगस्ट असं दाखवू शकता. म्हणजे पर्टिक्युलर दिवस तुमच्या लगेच ते पॉईंट लक्षात येतो. हां त्या वेळेला का असं तुम्ही लगेच म्हणणार. किंवा सिन्स इयर दाखवायचं असेल तर इयरचा कोणते इयर, स्पेसिफिक इयर तुम्ही दाखवू शकता. 2010, 2022, 24 काय असेल ते. 24 असं पर्टिक्युलर इयर तुम्हाला दाखवायचं असेल तरी तुम्ही हे वापरू शकता. लक्षात आलं फॉर आणि सिन्स मधला फरक. तर हे इथेच अडतं, तर ते तुम्ही हे लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या बरोबर हा काळ आणखीन छान कळेल. आता मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे, हे मी खोडते. आता हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे, त्यामुळे मी खोडते. मला जरा फक्त एक्सप्लेन करायचं आहे, छोटीशी गोष्ट. हा जो काळ आहे तो आपण बघितला. आता समजा आपण हा काळ आपण बघितला. म्हणजे आता हा आपण बोलतोय, हा नाऊन म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. बरोबर. हा प्रेझेंट टेन्स आहे, आता आपण बोलतोय. बरोबर ना. आधीचा काळ मी शिकवला तो पास्ट मध्ये, आणि नंतर मी शिकवणार आहे ते फ्युचर मध्ये. बरोबर की नाही. आता आपण प्रेझेंट मध्येच शिकतोय, पण आपण हा काळ कसा शिकतोय, तर ही जी घटना आहे ती कधीपासून सुरू झाली आहे आणि पुढे चालू आहे. बरोबर. म्हणजे ह्या प्रेझेंट मध्येच ती कधीतरी इथे कुठेतरी पास्ट मध्ये, ह्या प्रेझेंटच्या थोडंसं अलीकडे कधीतरी ती चालू झाली आहे. म्हणजे ह्या पॉइंटला ती चालू झाली आहे आणि मग ती चालूच राहते, ती बंद नाही झाली आहे. आलं लक्षात. ती जी क्रिया आहे इथून सुरू झाली आहे ती चालूच राहते पुढे, ती बंद नाही झाली आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे आपण काळ हा अशा रीतीने वापरतो. म्हणजे हे बघा, ती सकाळपासून खेळत आहे, तिचं खेळणं थांबलंय का नाही, ती सकाळपासून तिने चालू केले, आधीपासूनच चालू केले आणि ती अजून पण खेळते. तो सकाळी 8 वाजल्यापासून अभ्यास करतोय, पण अजून थांबलाय का त्याचा अभ्यास ते आपल्याला माहिती नाही. ते नाही ह्याच्यामध्ये सांगितलं, म्हणजे त्याचा अभ्यास चालू आहे. आलं लक्षात. इथे ते 2 महिन्यापासून खेळाचा सराव करत आहे, म्हणजे ते 2 महिने झाले ते खेळाचा सराव, त्यांचा स्पेसिफिक टाइम असेल त्यावेळेला ते खेळाचा सराव करतायत, पण त्यांचा खेळाचा सराव 2 महिन्यापासून, म्हणजे रोज त्या वेळेला ते करतच असणार ना, म्हणजे त्यांचा सराव अजूनही चालू आहे. आता लक्षात आलं. ते 3 वर्षापासून इंग्रजी शिकत आहे, म्हणजे किती वर्ष झाली तरी ते 3 वर्ष झाली तरी ते इंग्रजी शिकतात, त्यांनी खंड नाही पडला, अजून पण चालूच आहे. लक्षात आलं. हे जर तुमच्या लक्षात आलं ना हा कन्सेप्ट, तर तुम्हाला सगळं सोपं जाणार आहे. त्यामुळे नसेल कळलं तर पुन्हा एकदा हा पूर्ण व्हिडिओ नीट बघा, अगदी व्यवस्थित बघा, आणि मग तो लिहून काढा. मी तुम्हाला नेहमी सांगते, लिहून काढा आणि मोठ्याने बोला, लिहिताना मोठ्याने बोला, आणि वाक्य बदला, इथे कर्ते बदला, इथे हे बदला, क्रियापद बदला, आणि ही वाक्य पुन्हा लिहा. ओके. तर करा प्रॅक्टिस आणि विचारा. थँक्स आणि टेक केअर. गुड बाय.